अंडी, तूप, बटर आणि चीज खाऊ नका, कोलेस्ट्रॉल वाढेल. अशा गोष्टी तुम्हाला भरपूर लोकांनी सांगितल्या असतील. ओके, आणि तुम्ही खूपदा ते ऐकलंही असेल. मित्रांनो, कोलेस्ट्रॉलला खरंच घाबरायची गरज आहे का? तर मित्रांनो, प्लीज जरा समजून घ्या तुम्ही की कोलेस्ट्रॉल हा आपल्या शरीरासाठी अत्यंत इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आहे. हे लक्षात ठेवा. हे मी का म्हणतोय? कारण का कोलेस्ट्रॉलचे अनेक काम आहेत आपल्या बॉडीमध्ये, त्याचे अनेक फंक्शन्स आहेत आणि ते इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल आपले हॉर्मोन्स बनवणे, जितके पण आपले हॉर्मोन्स आहेत, टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, हे कोलेस्ट्रॉलनी बनतात. आपला जो सेल मेम्ब्रेन असतो, म्हणजे सेलचं जे आवरण आहे ते कोलेस्ट्रॉलनी बनतं. आपल्या लिव्हरमध्ये जो बाईल बनतो तो कोलेस्ट्रॉलनी बनतो. व्हिटॅमिन डी बनवताना कोलेस्ट्रॉलचा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट येतो ह्याच्यामध्ये. तर कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरासाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आता अजून एक गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे की आपल्या शरीराची कोलेस्ट्रॉल मॅनेज करायची एक पद्धत आहे. कोलेस्ट्रॉल आपल्या लिव्हरमध्ये बनतो आणि जर तुम्ही बाहेरच्या जेवणात जर तुम्ही शरीराला कोलेस्ट्रॉल दिलं तर आपलं लिव्हर कोलेस्ट्रॉल बनवत नाही. अशा पद्धतीने ते त्याला मॅनेज करतं. म्हणून तुम्हाला कोलेस्ट्रॉलला घाबरायची गरज नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी, तुम्ही जर कोलेस्ट्रॉल युक्त पदार्थ खाल्ले तर कितींदा तुमच्या लिपिड प्रोफाईलच्या रिपोर्टमध्ये सेरम कोलेस्ट्रॉल हे हाय येतं. सेरम कोलेस्ट्रॉल जर हाय आलं किंवा ब्लडमध्ये कोलेस्ट्रॉल लेवल हाय आली तर तुम्ही घाबरायचं नाही. त्या कोलेस्ट्रॉलनी तुम्हाला काय हार्ट अटॅक येणार नाही. हार्ट अटॅक त्याच्याने येत नाही. मी माझे रिपोर्ट दाखवतो तुम्हाला, माझ्याकडे रिपोर्ट आहे, पाहिजे तर मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल, सेरम कोलेस्ट्रॉल त्याच्यामध्ये हाय आहे. आणि मी तुमच्या समोर इकडे उभा आहे. मी हेवी ट्रेनिंग करतो, हेवी स्क्वॉट्स करतो, व्यवस्थित डेडलिफ्ट वगैरे करतो आणि हे कित्येक वर्ष मी करतोय. बरं, माझ्या आहारामध्ये जर तुम्ही बघितलं तर अंडी असतात, बटर असतं, चीज असतं, या सगळ्या गोष्टी मी खातो. कोकोनट ऑइल मी खातो. हे सगळे सॅच्युरेटेड फॅट्स आहेत ना, मग हे असतं माझ्या आहारामध्ये. बरं, माझ्याच आहारामध्ये नाही, इव्हन मी आता बाकीचे जे डाएट्स असतात जर तुम्ही बघितलं, ओके, तर या सगळ्या डाएटमध्ये जिथे आपण वजन वगैरे कमी करायला बघतो तिथे आपण हे सॅच्युरेटेड फॅट आपण देतो. सॅच्युरेटेड फॅट आहे, फायबर आहे, प्रोटीन, हे आपण देतो. त्याच्यामुळे हार्ट अटॅक ऍक्च्युली काय येतो हे तुम्ही समजून घ्या. हार्ट अटॅक हा कोलेस्ट्रॉलनी येत नाही. हार्ट अटॅक हे तुमच्या अंगामध्ये ट्रायग्लिसराईड लेवल वाढले, अत्यंत जास्त प्रमाणात ट्रायग्लिसराईड लेवल वाढले, किंवा तुमच्या लिपिड प्रोफाईलमध्ये तुम्ही बघितलं असेल VLDL हे जर वाढलं तुमच्या बॉडीमध्ये, किंवा एखाद्या माणसाचा HDL हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन हा कमी झाला, अशा केसमध्ये तुम्हाला हार्ट अटॅक येतो. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि ट्रायग्लिसराईड लेवल जे वाढतात लोकांचे, ट्रायग्लिसराईड लेवल किंवा जे VLDL चे लेवल जे वाढतात लोकांचे, हे ऍक्च्युली जंक फूड खाल्ल्याने आणि त्याच्यामध्ये मैदाचा वापर, शुगरचा वापर, वेगवेगळ्या पद्धतीने लोक शुगर खातात. मग हाय फ्रक्टोज कॉर्न सिरपने बनलेल्या गोष्टी असतात जे तुम्हाला बाहेर क्रीम बिस्किटांमध्ये, पेस्ट्रीज आणि क्रीम मध्ये मिळतं, डेझर्ट्स मध्ये मिळतं. ट्रान्स फॅट असतं, हायड्रोजनेटेड ऑइल जे असतं त्याच्यामध्ये बनलेल्या गोष्टी असतात. अल्कोहोल पिणे, या गोष्टींनी ट्रायग्लिसराईड लेवल वाढतात. प्लीज समजून घ्या, त्याच्यानी हार्ट अटॅक येणार तुम्हाला. कोलेस्ट्रॉलला ब्लेम करू नका. कोलेस्ट्रॉल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ बॉडी टू फंक्शन. प्लीज अंडरस्टँड दिस. तर मित्रांनो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, शेअर करा आणि मला फॉलो करा. तुमचे जर काही कमेंट्स असतील तर ते प्रश्न असतील तर तुम्ही लिहा तिकडे, मी उत्तर देईन. आणि हा व्हिडिओ नक्की अशा लोकांबरोबर शेअर करा ज्यांना अंड, चिकन, मटन किंवा तूप खायला, बटर खायला ते घाबरतायत. त्यांना असं वाटतं कोलेस्ट्रॉल वाढेल आणि त्यांना काहीतरी होऊन जाईल त्याच्यामुळे. धन्यवाद.